ठाणे महापालिकेतील कंत्राटी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी श्रमिक जनता संघाच्या वतीनं आज 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ठाणे महापालिका कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात येत आहे। आमच्या मागण्या मान्य करा, आमचा हक्क या घोषणेखाली हे आंदोलन आयोजित करण्यात आले। कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन लागू करावं, वयोमानानुसार सेवा प्राप्त झालेल्या किंवा मृत्यू झालेल्या कंत्राटी कामगारांच्या वारसांना उपदानाची रक्कम तातडीनं अदा करावी, अशी संघटनेची प्रमुख मागणी आहे। तसंच शाळा साफसफाई करणाऱ्या कामगारांना बँक हॉलिडे आणि सणाच्या सुट्ट्यामुळे पगार कपात होत असल्यानं त्यांना किमान 26 दिवसांचं काम आणि वेतन देण्यात यावं। कंत्राटी कामगारांना कुटुंबासह वैद्यकीय उपचारांसाठी मेडिक्लेम सुविधा लागू करावी। प्रशासनानं यापूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी आणि कंत्राटी सफाई कामगारांसाठी लाडबागे समितीच्या शिफारसी तातडीनं लागू कराव्यात, अशा 6 मागण्या संघटनेनं केल्या आहेत। या आंदोलनाच्या माध्यमातून कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांकडे पालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे। एकजुटीतून हक्क मिळावा, एकतेतून बदल घडवा, असा नारा देत श्रमिक जनता संघानं कामगारांना आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं। आमचा संघर्ष न्याय मिळेपर्यंत सुरूच राहील आणि एकजूट आमची, विजय आमचाच या घोषणांसह मोठ्या संख्येनं कंत्राटी कामगार आंदोलनात सहभागी होणार असल्याचं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं।